नागपूर जिल्ह्यातील यशोधरा पोलीस ठाण्यात एका 31 वर्षीय महिलेने तक्रार दिली। राघवेंद्र अवस्थी राहणारा इंदिरानगर भिलगाव याने जीवनसाथी मॅट्रिमोनी साइटवर स्वतःला घटस्फोटीत असल्याचे नमूद करून पीडितेशी ओळख वाढवली। दोघांची ओळख वाढल्यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर लग्न केले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। त्यानंतर पीडितेकडून तब्बल 14,80,000 रुपये घेतल्याचा आरोप आणि पुढे हुंड्याची मागणी केल्याचा आरोपही करण्यात आला। या प्रकरणी यशोधरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। 31 वर्षीय महिला फिर्यादी यांनी समक्ष यशोधरा नगर पोलीस ठाण्यात येथे येऊन तक्रार दिली की आरोपी नामे राघवेंद्र युधिष्ठिर अवस्थी, वय 36 वर्ष, सध्या राहणार इंदिरानगर भिलगाव, याची जीवनसाथी मॅट्रिमोनियल साईटवर याने ID तयार केली होती व त्यात त्यांनी तो डिवोर्सी असल्याचे नमूद केले होते। यातील फिर्यादी या घटस्फोटीत असून त्यांनीही जीवनसाथी या मॅट्रिमोनियल साईटवर त्यांचंही प्रोफाईलचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। त्यावर आरोपीच्या प्रोफाईलची त्यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी एकमेकांसोबत ID व मोबाईल नंबर एक्सचेंज केले व बोलत असताना त्यातून आरोपीने यातील महिलेशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले। तसेच त्यानंतर स्वतःची पत्नी, त्याचे पहिले लग्न झालेली पत्नी जीवित असताना देखील ती मयत असल्याची फिर्यादीला बतावणी केली। आरोपी राघवेंद्र अवस्थी तसेच त्याची आई व पत्नी, आई व बहीण यांनी पीडित फिर्यादीला आरोपीची पहिली पत्नी जिवंत असताना देखील मयत असल्याचे सांगून व तो घटस्फोटीत असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन करून तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले व त्यानंतर तिच्याशी लग्न करून व ते लग्न करण्यासाठी पीडितेकडून 14,80,000 रुपये घेतलेत व त्यानंतर देखील आरोपीची स्वतःची जिम आहे व जिम डेव्हलप करण्यासाठी पीडितेकडून आणखीन हुंडा मागणी करत होता। त्यावरून पीडितेला आरोपी, त्याची आई व बहीण यांनी देखील मारहाण केलेली आहे। पीडितेच्या तक्रारीवरून यशोधरा नगर पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 34, 82, 85, 318 व हुंडा प्रतिबंधक अधिनियम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात आरोपी राघवेंद्र अवस्थी याला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीला मान्य न्यायालयात हजर करून पुढील तपास करण्यात येत आहे। सर, यांनी अशाच प्रकारे आणखी प्रथमदर्शनी यातील ज्या पीडिता आहेत त्यांच्याकडून तशी माहिती प्राप्त होती आहे, परंतु आम्ही याद्वारे असे आवाहन करू इच्छितो की जर अशा या आरोपी जो आहे राघवेंद्र युधिष्ठिर अवस्थी याच्याकडून अशा प्रकारे फसवल्या गेलेल्या पीडिता महिला असतील तर त्यांनी त्या ज्या ठिकाणी त्यांची फसवणूक झालेली आहे त्या ठिकाणी संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क करून त्या आरोपीविरुद्ध तक्रार द्यावी, असे याद्वारे आवाहन करतो की जेणेकरून अशा पद्धतीने ज्या पीडिता आहेत त्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट NTV 24।